नमस्कार, वेलकम बॅक टू माय चॅनल। मी डॉक्टर स्मिता भोईर पाटील, पीएचडी क्लिनिक पुण्यामधून। तो आजचा जो व्हिडिओ आहे तो आहे पुरुषांच्या हार्मोनल इम्बॅलन्स बद्दल। सो बरेच व्हिडिओज असे असतात की ज्यामध्ये फक्त महिलांच्या हार्मोनल इम्बॅलन्स बद्दल बोललं जातं, पण आज मी सांगणार आहे पुरुषांमध्ये जेव्हा हार्मोनल इम्बॅलन्सचा प्रॉब्लेम होतो तेव्हा कुठली लक्षणं त्यांच्या शरीरामध्ये दिसतात। बघा, हे जे प्रॉब्लेम आहे तो ऍक्च्युअली इग्नोर केला जातो आणि बऱ्याच पुरुषांना माहिती सुद्धा नसतं की जी काही लक्षणं दिसतात ती हार्मोनल इम्बॅलन्सची असू शकतात। सो हा व्हिडिओ जो आहे तो सर्वांसाठी खूप महत्त्वाचा आहे। हा व्हिडिओ तुम्ही संपूर्णपणे नक्की बघा। सो पुरुषांमध्ये जेव्हा हार्मोनल इम्बॅलन्स होतो तेव्हा हे 5 प्रमुख हार्मोन्स आहेत ते इम्बॅलन्स होतात आणि ते हार्मोन्स म्हणजे टेस्टोस्टेरॉन, इन्सुलिन, कॉर्टिसॉल, ग्रोथ हार्मोन आणि थायरॉइड हार्मोन। सो एक एक करून मी तुम्हाला सांगणार आहे की या हार्मोन्समध्ये जेव्हा इम्बॅलन्स होतो तेव्हा कुठली लक्षणं तुमच्या शरीरामध्ये दिसू शकतात। सर्वात पहिला जो हार्मोन आहे तो म्हणजे टेस्टोस्टेरॉन, जो प्रमुख पुरुषी हार्मोन आहे। सो टेस्टोस्टेरॉन हार्मोन पुरुषांमध्ये जेव्हा कमी होतो तेव्हा बरीच लक्षणं शरीरामध्ये दिसू शकतात। सर्वात प्रथम लैंगिक इच्छा किंवा कामेच्छा जी आहे ती कमी होते। त्यानंतर मसल मास आहे ते कमी व्हायला लागतं, बॉडी फॅट पर्सेंटेज आहे ते वाढायला लागतं। त्यासोबतच सतत थकवा जाणवणं, चिडचिड, एन्झायटी ही लक्षणं दिसायला लागतात। त्यासोबतच हेअरफॉल होणं, हेअर थिनिंग होणं आणि बोन डेन्सिटी कमी होणं, म्हणजे बोन सुद्धा वीक होऊ शकतात जर टेस्टोस्टेरॉन लेवल कमी झाली असेल तर। त्यानंतर दुसरा हार्मोन आहे तो म्हणजे कॉर्टिसॉल। सो कॉर्टिसॉल हा स्ट्रेस हार्मोन आहे। स्ट्रेस हार्मोन जेव्हाही शरीरामध्ये वाढतो तेव्हा सुद्धा बरीच लक्षणं शरीरामध्ये दिसतात, जसं की झोप व्यवस्थित न लागणं, एन्झायटी, डिप्रेशनचे त्रास होऊ शकतात, सतत थकवा जाणवतो। त्यानंतर बरेच मेजर आजार होण्याचे चान्सेस सुद्धा वाढून जातात, जसं की डायबिटीज होणं, हार्ट डिसीज होणं, हे चान्सेस वाढून जातात। त्यासोबतच बऱ्याच पुरुषांना ब्लड प्रेशरचा जो त्रास होतो तो सुद्धा होऊ शकतो कॉर्टिसॉल लेवल वाढल्यामुळे। त्यानंतर वजन वाढणं, बेली फॅट, चेहऱ्यावर फॅट जमा होणं अशी लक्षणं सुद्धा दिसतात जेव्हा कॉर्टिसॉल लेवल वाढलेली असते तेव्हा। त्यानंतर पुढचा जो हार्मोन आहे तो म्हणजे इन्सुलिन। सो इन्सुलिन रेझिस्टन्सचा जेव्हा त्रास होतो, म्हणजे इन्सुलिनची लेवल जेव्हा शरीरामध्ये वाढते तेव्हा प्रत्येकालाच आपल्याला माहिती आहे की काय होतं, डायबिटीज हा आजार होतो। सो तुम्हाला टाईप 2 डायबिटीज हा आजार होऊ शकतो। त्यामुळे वजन वाढणं, शरीरामध्ये थकवा प्रचंड प्रमाणात जाणवणं, त्यानंतर शरीरातलं जे बॉडी फॅट पर्सेंटेज असतं ते वाढतं आणि मसल मास आहे ते कमी होतं। त्यानंतर इन्सुलिनमुळे इव्हन त्वचा सुद्धा चेंज व्हायला लागते। तुम्हाला बऱ्याच ठिकाणी त्वचा काळवंडलेली दिसेल, जसं की मांड्यांच्या अवतीभोवती, काखेमध्ये, इव्हन चेहऱ्यावर सुद्धा काळे काळे डाग तुम्हाला दिसायला सुरुवात होते। त्यानंतर इन्सुलिन रेझिस्टन्समुळे कोलेस्ट्रॉल लेवल वाढणं, त्यानंतर सतत भूक लागणं, तुम्ही व्यवस्थित पोट भरून जरी खाल्लं असेल तरी सुद्धा लगेच भूक लागायला सुरुवात होते। त्यानंतर ब्रेन फॉग म्हणजे मेंदूमध्ये कन्फ्युजन असल्यासारखं जाणवणं। सो अशी बरीच लक्षणं इन्सुलिन रेझिस्टन्समुळे दिसू शकतात। त्यानंतर पुढचा जो हार्मोन आहे तो म्हणजे ग्रोथ हार्मोन। सो ग्रोथ हार्मोन हा पुरुषांसाठी खूप महत्त्वाचा आहे, कारण मसल मास व्यवस्थित मेंटेन ठेवण्यासाठी ग्रोथ हार्मोन इम्पॉर्टंट आहे। सो बऱ्याच वेळा तुम्ही बघत असाल की प्रॉपर एक्सरसाइज केल्यानंतर सुद्धा काही जणांना रिझल्ट दिसत नाही, कारण ग्रोथ हार्मोनची कमतरता असते। त्यामुळे मसल्स वीक होतात आणि मसल्सची ग्रोथ होत नाही। त्यानंतर खूप अतिप्रमाणात थकवा सुद्धा यामुळे जाणवू शकतो। तो स्टॅमिना कमी होणं, त्यानंतर बोन्स जे आहेत ते सुद्धा वीक होतात। बॉडीची रिकव्हरी आहे, म्हणजे एक्सरसाइज नंतर किंवा इंजुरी नंतर जी काही रिकव्हरी आहे ती खूपच स्लो होऊन जाते। त्यानंतर स्किन आहे, स्किनमध्ये ड्रायनेस दिसू शकतो किंवा स्किन खूप जास्त डल होऊ शकते। मूड स्विंग्स, एन्झायटी, डिप्रेशन अशी लक्षणं सुद्धा दिसू शकतात जेव्हा ग्रोथ हार्मोनची कमतरता असते। त्यानंतर पुढचा जो हार्मोन आहे तो म्हणजे थायरॉइड। सो थायरॉइडमध्ये हायपोथायरॉइडिझम आहे आणि हायपरथायरॉइडिझम आहे। सो हायपोथायरॉइडिझममध्ये अंडर ऍक्टिव्ह थायरॉइड ग्लँड असतं, म्हणजे जे काही थायरॉइड हार्मोन्स आहेत ते कमी प्रमाणात बनतात आणि ह्यामुळे सुद्धा वजन वाढणं, केस गळणं, प्रचंड प्रमाणात थकवा जाणवणं, स्किन हेअर ड्राय होतात, थंडी वाजायला लागते, मेटाबॉलिझम आहे ते खूप स्लो होऊन जातं, वजन कमी करणं खूप डिफिकल्ट होऊ शकतं। तर अशी लक्षणं हायपोथायरॉइडिझममध्ये असतात। आणि हायपरथायरॉइडिझम ज्यामध्ये थायरॉइड ग्लँड जे आहे ते जास्त प्रमाणात थायरॉइड हार्मोन बनवायला लागतं, अशा कंडिशनमध्ये पॅल्पिटेशन म्हणजे हृदयाची धडधड वाढणं, वजन कमी होणं, घाम येणं अशी लक्षणं दिसतात। त्यानंतर एन्झायटी, झोप न लागणं, सतत भूक लागणं अशी बरीच लक्षणं हायपरथायरॉइडिझममध्ये दिसू शकतात। सो बघा, ही जी काही मी लक्षणं सांगितली अशी बरीच लक्षणं पुरुषांमध्ये दिसत असतात, पण त्यांना सुद्धा हे कळत नाही की अशी लक्षणं जेव्हा दिसतात ती एक्झॅक्टली कशामुळे होतात। सो आता तुम्हाला कळलं असेल की बऱ्याच वेळा ही हार्मोनल इम्बॅलन्समुळे किंवा हॉर्मोन्समध्ये काही चेंजेस झाल्यामुळे, काही हॉर्मोन्स वाढल्यामुळे किंवा काही हॉर्मोन्स कमी झाल्यामुळे सुद्धा शरीरामध्ये दिसू शकतात। सो तुमच्या शरीरामध्ये कुठली लक्षणं तुम्हाला दिसत आहेत हे मला कमेंट करून जरूर सांगा। सो हा व्हिडिओ जर तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर या व्हिडिओला जरूर लाईक करा आणि तुमच्या फ्रेंड्स, फॅमिली मेंबर्स सोबत सुद्धा नक्की शेअर करा।